जय शिवराय मित्रांनो, दुपारचे 2:45 वाजलेत आणि याच टायमिंगपर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि जवळपास पश्चिम महाराष्ट्राचे काही भाग हे पूर्ण व्यापून बसलेत। 30 जुलैच्या 3 वाजेपर्यंत मराठवाडा, विदर्भ हा संपूर्ण भाग झालाय। काही ठिकाणी पाऊस बुरबुर पडत होता, तिथे सुद्धा मुसळधार झालाय। आता आगेकूच आहे सोलापूरपर्यंत पोहोचलेली। सोलापूरच्या काही भागांमध्ये अवघ्या 4 ते 5 वाजेपर्यंत इथला हा भाग तो बऱ्याच ठिकाणी चांगला ते समाधानकारक, तर काही ठिकाणी मुसळधार देखील सर कोसळणार आहे। पाऊस असा झटक्यावर असणार आहे। थोडा चांगला पडला 15 मिनिटं की पुन्हा थोडा तो थांबणार आहे, पुन्हा 2-3 मिनिटं थांबला की पुन्हा सळके त्याचे सुरू होणार आहे। आणि 12 घंट्याचा जो काही बॅकलॉग आहे इथून पुढे सुद्धा, म्हणजे या टायमिंगपासून ते पुढच्या उद्याच्या 8 वाजेपर्यंत हा मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये आता एका 2 तासामध्ये पोहोचतोय। त्यांना आजची तारीख आहे, तिथे हा दस्तक चांगली देणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा असाच पाऊस येणार आहे। फक्त 3 दिवस थांबला तर थांबला 31 जुलैपासून पुढे, आणि आता पुन्हा 2 तारखेपासून पावसाचं जे काही सत्र आहे ते पुन्हा चालू होणार आहे। आणि आज एवढे व्हिडिओ आलेत मोबाईलवरती, काहींचे वळणं भरलेत, काहींना चांगला झालाय, जो कवाच नाही पडला 1 महिनाभर तो पण झालाय। असे बरेचसे व्हिडिओ झालेत, ते सगळे स्टेटसला ठेवणं शक्य नाही किंवा रील टाकणं शक्य नाही आहे। पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र फक्त 1 तासाचा वेळ बाकी आहे सोलापूरला वेढायला, अहिल्यानगरला वेढायला। अहिल्यानगरमध्ये सुरू झालाय काही ठिकाणी, पण आता काही गावं राहिले असतात ते कमेंट येतात की आमच्याकडे अजून नाही आला, त्यांना सुद्धा यायला 1 तासामध्ये पूर्ण होईल। नाशिकमध्ये आजही पाऊस चांगला आहे, पण आजच्या पेक्षा खतरनाक कंडिशन जी आहे, जे सोडलेले भाग आहेत त्यांना 31 जुलैला आहे। म्हणजे उद्या दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यातला पाऊस थोडा कमी झाला पण वाऱ्यामुळे तो पण विदर्भाच्या वरचा भाग जो आहे, खानदेश, विदर्भ आणि खानदेश, विदर्भ, नाशिक जिल्हा यांचा उद्या पण नाही कमी होणार, वारे कितीही असू द्या। आणि हा कमी दाब जो आहे तो बंगालच्या उपसागराला कमी दाब बंगालमधले निवळून तो महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे, त्यामुळे हा पाऊस चांगला पडणार आहे। आता आपण कमेंटही बघूयात। पहिले जसा व्हिडिओमध्ये सकाळीच सांगितलं आपण, ते वारंवार सांगायची गरज नाही आहे, पण कमेंटला मात्र लोक दम धरत नाहीये। सांगली, सोलापूर हा घेणार आहे आणि घेणारच आहे। ह्या टायमिंगपर्यंत दम धरा, 4 वाजता तुमच्याकडे पोहोचलाच पाहिजे। नक्कीच कोरके सर, जय शिवराय। परभणीला सुद्धा अनेक ठिकाणी झालंय, आता पेंडवणी झालंय का दादा, हे बघा लो प्रेशर तुमच्याकडे सरकते, केकत, जळगाव आणि चांगल्या पद्धतीचं कोसळणार आहे, काळजी करू नका। बोलणार मी तुमच्या सगळ्या कमेंटला बोलणार आहे, वेळ आहे आज, बोलूयात चांगलं। श्रीरामपूर मला वाटतं चालू झालं काही ठिकाणी, पण 1-1.5 तासामध्ये पोहोचेल तुम्हाला। माजलगाव पट्ट्यात कोण भाऊ सर झाला नाही चांगला, जळगाव जामोदला पाऊस नाही का, ऊन आहे तिकडे, राईट। 1 मिनिट, जळगाव जामोद रात्री 8 आणि 9 वाजता मेघगर्जनेसह, लक्षात घ्या, जळगाव, जामोद, मलकापूर आणि जे काही MP लगतचे भाग आहेत नागपूरपर्यंत इतका, आणि नंदुरबारला आणि जळगावला ढगफुटीचा व्हिडिओ 100% सकाळपर्यंत येणार आहे। म्हणजे हे घडणार नाही 100% भागात, पाऊस 100% भागात पडणार आहे, पण काही गावं असे आहेत, शिरूर तालुका, धुळे जिल्ह्याचा उत्तरेकडे भाग, ढगफुटीचे व्हिडिओ येतील सकाळी 31 तारखेला, आणि तुम्ही मला ते पाठवणार आहेत, ठीक आहे। आपला जो काही अंदाज होता 30 जुलैपर्यंत समाधानकारक पासून, तर काही ठिकाणी विहिरीला पाणी येईल, हा 3 टप्प्यातला पाऊस आहे। तर आज असे बरेचसे व्हिडिओ, पुराचे व्हिडिओ आलेत माझ्याकडे मोबाईलमध्ये, त्यांना पूर आला म्हणलं की साहजिक आहे, पाणी आलं आहे, तिथे किती वाहुणी पडू द्या, पाणी विहिरीला येत नाही आहे। 3 वाहुणी पाऊस पडल्यानंतर एकदा पाणी येत आहे, पण नदीला पाणी जिथे जाईल तिथे विहिरीला पाणी येऊ शकतं, असा पाऊस झालेला आहे अनेक ठिकाणी। आणि जवळपास 150 कमेंट आहेत माझ्या इंस्टाच्या वगैरे मोजून जर बघितले आपण, ते पाऊस कधी उघडतील असे सुद्धा म्हणतायत, पण पाऊस हा उद्याच्या दिवस खानदेश, विदर्भ आणि इकडे आहे। अंबड, जालना सुद्धा आहे, 12 तास पाऊस आहे अजून 8 वाजेपर्यंत सकाळच्या, म्हणजे जो गॅप घेईल तो टाईम आपण धरलाच नाही आहे तसा, मग आताच्या क्षणापासून 15 तास होतात, 16 तास होतात, पण अजूनही तो 12 तास पाऊस कायम आहे। आणि सर्वाधिक जास्त येत्या 24 तासापर्यंत उद्याच्या ह्या टायमिंगपर्यंत खानदेशचा एक ना एक कोणाकोपरा घेणार आहे।
आणि तो विषय तर नंतरच राहिला उद्याचा, आजही तिथे आहे. आणि इकडे 30 तारखेला सोलापूर सांगलीलाही समाधान शेतकरी व्यक्त करेल असाच पाणी आहे. बदनापूरला सुद्धा चांगला पाऊस चालू आहे दादा काही ठिकाणी, आणि अवघ्या काही तासामध्ये देखील वाढणार आहे. वैजापूरला एक अर्धा तास लागेल, कारण की वैजापूरच्या काही भागामध्ये सटकारे सुरू झालेत, मला व्हिडिओ आलेत. पण जो सगळ्यांना घेणारी कंडिशन आहे ती 3-4 वाजेपर्यंत होऊन जाईल. एक अर्धा एक तास लागेल वैजापूरला. जाऊ द्या ना, 5 वाजू द्या ना, पाऊस येणार आहे तुमच्याकडे. अंबाजोगाईला रिमझिम चालू आहे, अजून तरी ओरिजिनल पाऊस तुमच्याकडे सरकला नाही आहे अंबाजोगाईला, तो पण वाढेल. माजलगाव भरपूर झाला आहे, पण आमच्या नदीला पाणी नाही. सोळंकेसर नदीचा पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी मिटला आहे. माजलगावमध्ये 10-5 गाव आहे, मान्य करतोय. पण ही जी काही कंडिशन आहे, हे गेलं नाही पावसाळा आपला, अजून संपला नाही पावसाळा. 1च महिना झालाय पावसाळा येऊन, आणि त्यातली त्यात याच 4-5 दिवसात बरा पाऊस पडायला, जे तुम्हाला मागे म्हटलं मी मोठ्या थेंबाचा पडेल तो पडलेला आहे. नाही, कमी दाबाची शक्यता बदलू शकत नाही. रिजवान सर, तुमची कमेंट समजली, मला एकेकाचं उत्तर देऊ द्या. तर हे बघा, माजलगाव परतीच्या पावसामध्ये तुमचं नुकसान होईल असा एवढा मोठा पाणी आहे. विहिरीच्या पाण्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका, एकानेही टेन्शन घेऊ नका विहिरीला पाण्याचं, कारण की परिस्थिती पुढचा अध्याय मला माहिती आहे. 1972च्या मॅसेज ज्यावेळेस चालत होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगत होतो की पुढचा अध्याय मला माहिती आहे. 1972चा दुष्काळ पडतोय की कुठल्या अजून 1950चा पडतोय, ते आता तुम्हाला सरळ चित्र स्पष्ट दिसतंय. ठीक आहे, 8 दिवसाची बघाड पडली महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस. पाऊस चालूच आहे, काही ठिकाणी पेरण्या झाल्या नाही आहेत, काही ठिकाणी ढेकळं तसेच होते, पण त्याही भागात मस्त पाऊस चालू आहे 3 दिवसापासून. आणि काही भागात पेरले पण जळू लागलं, तिथे पण मस्त पाऊस चालू आहे, पालम वगैरे लातूरचे पण भाग. पण परिस्थिती 20% भागाची खराब होती, 80% भागाची चांगली होती. ती परिस्थिती इथून पुढे कवाच खराब होणार नाही आहे. अति पावसामुळे खराब होईल, पण कमी पाऊस पडल्यामुळे खराब होणार नाही, ही तुम्हाला शाश्वती पुन्हा देतोय. बाकी तुम्हाला माझा विश्वास तुम्हाला माहिती आहे कसा असतो, जे शब्द जो बाण सोडला तो बाण परत माघारी घेत नाही आहे. तर आता मुद्द्यावरती येतोय परत एकदा, की सोलापूरचा आणि सांगलीचा विषय संपेल दादा. संध्याकाळ होऊ द्या पूर्ण, 4-5 वाजता तिथे जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. मोहोळला याला चांगलं तर पाणी मागेही पडला होता, पण त्या पलीकडे जाऊन सांगतोय की पुन्हा तुमच्या भागातला जोर वाढणार आहे. अहिल्यानगर, नाशिकसाठी उद्याची जी दिवस आहे, ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नाशिक जिल्ह्यात घाटमाथे, आणखीन येवला वगैरे भाग जे आहेत या भागांमध्ये. आणि जळगावला सुद्धा गरमीची लेवल वाढलेली आपण पाहतोय. आणि ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस खान्देश जळगावच्या अनेक भागामध्ये होऊ शकतो, ही परिस्थिती आहे. आणि कमी दाबाचं क्षेत्र उद्या जवळपास मराठवाड्यातून कमी होईल, पण खान्देश विदर्भाला 31 तारखेपर्यंत आहे. आणि याच तारखेपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस आहे. आता खतं विषय चांगला पाऊस झाला असं देऊ शकता, काय अडचण नाही, खतांची नावं तर सांगू शकत नाही तुम्हाला. पण एक महत्त्वाचं असं आहे की जवळपास तुम्हाला 1 ऑगस्टला मराठवाड्याकरांना, विदर्भकरांना फवारणी करण्यायोग्य वातावरण, यांनी टोकन यंत्र नाव टाकलं म्हणून शिंदे सरांनी मला फवारणी यंत्र आलं बरं का. फवारणी करण्यासाठी संधी मिळते 1 ऑगस्ट 2 ऑगस्टपर्यंत. पुन्हा 3 किंवा 4 तारखेला पुन्हा असा पाऊस आहे, असाच 4 ऑगस्टपासून ते मग तो पुढे. हे बघा, तारीख बदलू शकते, तुम्हाला मी वारंवार सांगतो, तारीख बदलू शकते. 3ला किंवा 4ला येईल, पण पाऊस आज येणारच आहे. हा शब्द नाही येणार असा बोलणारच नाही, तो येणारच आहे. 6 ते 7 तारखेपर्यंत परत, म्हणजे 4 पासून 4 दिवसामध्ये हा पाणी परत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जो आता काही ठिकाणी दिसतोय ना वाहणी वगैरे, तोच पाणी येणार आहे. आणि 8 टप्पे ऑगस्टमध्ये 4 आहेत. ठीक आहे, मगाशी मी एक व्हिडिओ दिलाय धुई संदर्भात. हळद उत्पादक असतील, द्राक्ष बागायतदार शेतकरी असेल, धुईचा ज्यांना फटका बसतो त्यांना आठवड्या अगोदरच अशी खतरनाक तुमच्या पानांचे करपू शकतं पान, अशी जी काही धुई येणार आहे त्याबद्दल हे अगोदरच सांगितलं जाईल. एवढं सज्जपणा आपलं आहे. हे जे तुम्हाला साईटला फॉलो बटन दिसतं इथे, हे फॉलो करून ठेवा, कारण की इथले व्हिडिओ गेल्या वर्षी जे पण पडू शकतात, हे आपलं ओरिजिनल चॅनल आहे. दोन बाहेर निघाला का धन्यवाद. एक कोणी पैठण संभाजीनगर ठिकाणी पाऊस कमी पडतो आहे दादा. हे बघा, हा मुद्दा मला आवडला की असे भाग आहेत घनसावंगी, एकतोणी वगैरे भाग, पर्जन्य छायेचे भाग आहेत. मी तुमच्यासाठी स्पेशल पण व्हिडिओ बनवतो, पण या भागांना पर्जन्य छाया फक्त दिलासाच मिळणार आहे. म्हणजे एक तर बऱ्यापैकी पिकांना आता ही तारीख 30 आणि 31 आहे, याच्यामध्ये त्यांना दिलासा असा मिळेल की 10 दिवस ओल टिकून राहिले, असं चांगली ओल होऊन जाईल. थोडंफार खतांचा वगैरे डोस द्यायला तुम्हाला तितकी ओल होऊन जाणार आहे. पण हे बघा, परत त्याच भागामध्ये असाच पाणी, याच्यापेक्षा थोडा वाढून पाणी
हा 3 ऑगस्टपासून स्टार्ट होतोय आणि हाच 1 तारखेला 2 तारखेला फक्त 2 दिवसासाठी उघडतोय. म्हणजे विषय असा आहे की चांगल्या पद्धतीचा आहे. सोपान शिंदे सर म्हणतात, मला म्हणायचं होतं टोकन यंत्रवाल्याला सांगा पाऊस चालू आहे म्हणून. तो फक्त टोकन यंत्र विकोसर येतो दादा, तुम्हाला फक्त कळत नाही. गोड बोलतो, मला शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट येऊ द्यायचं नाही. आणि दुष्काळ एकीकडे 2 दगडावरती अजून बरेच जण आहेत, तुमच्या लक्षात नाही येणारे. दुष्काळाचा हे पॅनल जे दिसते बोर्ड, इथे पण सांगतात काही लोक दुष्काळ आहे अशी परिस्थिती होऊ शकते. मग हा इकडे आला तर होऊ शकते, पण ठाम मत कुणाचं नसते तुम्हाला माहिती आहे. एकाचंही ठाम मत नसतं. आणि आत्तापर्यंत गेल्या वर्षी जुलै महिन्यातच तुम्हाला सांगितलं दुष्काळ, ओला दुष्काळ हा 70% पडणार आहे. तो पडला होता गेल्या वर्षी. ह्या वर्षी तुम्हाला सांगतोय की 1972 सारखी परिस्थिती नाही. ज्यांच्या पेरण्या उशिरा झाल्या असतील, पाणी अजूनही त्यांना भरपूर वाटतंय, तर आता तुमच्या भागात परतीचा पाऊस तुमचं नुकसान करणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट वारंवार लक्षात ठेवा की पावसाळी पॅटर्न बदललेला आहे. मी पुढच्या वर्षी 2027 सरळ रिपोर्टमध्ये सांगणार आहे. पंढरपूरकरांना सांगणारे, लातूरकरांना सांगणारे की बाबांनो, तुम्हाला ड्रीप सिंचनशिवाय पर्याय राहणार नाही, हे लक्षात घ्या. मोसमी वारे जे आहे, ढग येतात पण पडत नाही, हे तुम्हाला तर माहिती ना. आम्हाला ते ढग दिसतात, आम्हाला वाटतं पाऊस पडतो की काय, पण आमचा सुद्धा तिथे मानसिक थोडा धक्का आम्हालाही बसतोय की नाही, हा पॅटर्न बदललेला आहे. पर्जन्य छायेच्या भागांची संख्या पुढच्या वर्षी पण वाढणार आहे 2027 याचं कारण खूप मोठं आहे, त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ आपण एका दिवशी बनवूया. पण तुम्हाला ड्रीप सिंचनशिवाय पर्याय नाही. आणि पाणी तुम्हाला मार्च महिन्यामध्येच साठवून ठेवावं लागेल की आपल्याला ठिबकद्वारे तास 2 तास पाणी देण्यासाठी कमीत कमी ते पाणी आपल्याला 2 महिने, जुलै महिन्याचा शेवट होईपर्यंत पुरेल. असं हे पॅटर्न पूर्ण बदललेलं आहे. आणि तुमच्या अजून लक्षात येत नाही आहे, मे मध्ये गेल्या वर्षी चांगला पाणी झालं म्हणून हे पाणी, नाही तर जून जुलैमध्ये किती पडलं हे मलाही माहिती आणि तुम्हालाही माहिती आहे. आता जर विहिरीला पाणी असं आज ह्याच पावसाने आणि शेताची बोलले असते. गेल्या वर्षी सुद्धा 20 दिवसाचा खंड होता. नक्कीच मोठा पाणी आज पुन्हा येणार आहे, काळजी करू नका. आता शिक्त कुठे तो मराठवाडा ओलांडलाय, पश्चिम महाराष्ट्राकडे तो सरकतोय, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली तो घेणार आहे. मंठा जोरात चालू आहे राजपूतसर अनेक ठिकाणी. तुमचं प्रॉपर गाव सांगा, दिशा सांगा, कमीत कमी त्या भागात तो 1-1.5 तासात पोहोचूनच जाईल. कारण की लो प्रेशर वाशिमपर्यंत भर आहे. मंठ्यातही अनेक ठिकाणी विहिरीच्या पाणी साचलेले व्हिडिओ मला आलेत. फक्त गाव खेडे पर्जन्य छायेचे असाल तर त्याला मग 4-5 वाजतील. भोकरदम फुल चालू आहे. इकडे कुंभापिंपळगावला आले आडत होते, त्यांना पण बरं चालू आहे. नंदुरबारला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जा. पुन्हा आणखीन काही कमेंट्स. दानापूर कुठलंही दादा, मला जिल्ह्या वगैरे टाकत चला. किनवटवाला म्हणतोय किती दिवस पाणी दादा, 2 दिवसच उघाडे फक्त. 1 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट हे 2 दिवस उघाडे. परत तुमच्या भागातलं गाणं सुरू होते. बघा आमच्याकडे पुन्हा वाढलंय पाणी. अनिल गव्हाणे सर, तुम्ही प्रॉपर कुठले आहात मला तुमचा भाग सांगितल्याशिवाय. काटकर अशोक सर, तुमच्या गावात माझी बहीण दिलेली आहे नेकनूरला, कसा पाणी आहे मला माहिती आहे. तुमचे पिकं खूप चांगले आहेत आणि तुमच्याच भागाला बरं आहे नेकनूरला. अलीकडे पलीकडे थोडा कमी आहे, पण तिथे सुद्धा 2 तासात अजून वाढ होणारी सध्या रिमझिम पाऊस चालू आहे. बुलढाण्याचं रात्री गणित वाढणार आहे सर. बुलढाणा जिल्हा जो आहे, विशेष करून मोताळा परिसर, मलकापूर परिसर, जळगाव, जामोद, खामगाव परिसर, इथे वाढ होणार आहे. दिवाळीपर्यंतचा व्हिडिओ आपला मार्चचा रिपोर्टच असतो सर. तो रिपोर्ट असं तंतोतंत लागू आलेला आहे, बदलत नाही. मी परत टाकेल, काही काळजी करू नका. आणि ह्या वर्षी मात्र नाही का, मला हौस नाही या गोष्टीची, पण तुम्हाला विहिरीच्या पाण्याचं वगैरे तुम्ही करताय त्यामुळे तसं टोचून बोला वाटते की ह्या वर्षी 40%, गेल्या वर्षी 70% सांगितलं, ह्या वर्षी 40% भागांना पिकांची नासाडीपर्यंत मजल मारू शकतो पाऊस. एवढी खराब कंडिशन आहे. एक गणित अजूनही सांगतो, 70% भरले जायकवाडी धरण. आणखीन बरीच धरणं पश्चिम महाराष्ट्रातले 100, 80, 60 अशा प्रकारचे भरत चालले आहेत, बरोबर आहे. पुढचा टप्पा मोठा आहे जो आता ऑगस्टमध्ये, तो पण जर एका टप्प्यामध्ये हा 28 वरून 70 वर जातोय, म्हणजे 50% पाणी येते. परतीचं पाणी ठेवाल कुठे. गोदाकाठच्या शेतकऱ्यांना खूप भयानक परिस्थिती निर्माण करणारं हे साल आहे, हे तुम्हाला येणाऱ्या काळात कळेल. फक्त माझा हा व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करून जवळ सेव ठेवा. इतकं भयानक काय येणार आहे. धरणं तर एकाच महिन्यात भरलीत, अजून 2 महिने पावसाळा, 3 महिने पावसाळा बाकी आहे. नक्की चालू आहे ह्याला सुद्धा. हे बघा, मी लाईव्हमध्ये चर्चा करतोय तुमच्यासोबत, तुम्ही टिकून राहा. मी कमेंट घेत होते. नक्की संजय पाटील सर, मदत काय. आता मला खूप दिवसापासून प्रयत्न आहे, मला हिंदीमधून
अनेक राज्यांचे पण व्हिडिओ बनवायचे, पण आमच्या गावातली मंडळी काही मित्रमंडळी काही नको म्हणते, महाराष्ट्राजवळ तू जाऊच नको, इथल्या शेतकऱ्यांना गरज आहे. गंगाखेड पण खूप छान आहे. खांदेसर तुम्हाला पण मस्त चालेल. तुम्ही तर खूप हा माणूस आहे बाबा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. असे बरेच मित्र आहेत की शेवटचं पीक मान टाकेपर्यंत मी माझी साथ नाही सोडली. आज त्या माणसाच्या शेतामध्ये सलग 2-3 दिवसापासून चांदणीतून पाऊस पडतोय. रोज आबळते पण पाऊस पडत नाही. बीड जिल्ह्याचं म्हणताय काकडे सर, पण तुमचं नेमकं प्रॉपर कुठला भाग आहे हे तुम्ही सांगणारच नाहीत का? बीड जिल्ह्यामध्ये धारूर पण आहे, तिथे ढगफुटी झाली आहे. व्हिडिओज मला आलेत की कोणती एक लेंडा नदी नावाची नदी, तिला पण पूर आलाय, ती पण बीड जिल्ह्यात आहे. धारूर पण बीड जिल्ह्यात आहे, अंबाजोगाई बीड जिल्ह्यात आहे, केज पण आहे. बीड जिल्ह्यात आबळते पण पाऊसच पडत नाही. बीड जिल्ह्याला कशाला हे करताय? तुमचा फक्त प्रॉपर भाग कोणता ते सांगा. मला सविस्तर सांगता येईल ना. तुम्ही जर मला वाटतं तुम्ही शिरूर कासार परिसराच्या आसपासचे असाल किंवा वरच्या भागाचे असतील, ते सरळ भाग पश्चिम महाराष्ट्रात म्हणतंय. गेवराई लुखा मसला म्हणजे हे बघा आंतरगिरी वगैरे सगळं सांगत चला. नक्कीच साहेब लातूरमध्ये रिमझिम पाऊस चालू आहे. काही ठिकाणी चांगला झाला सुदर्शन दादा. आज रात्रीपर्यंत चांगले मजल आहे. 12 घंटे पाऊस आहे अजूनही, 12 ते 14 घंटे. याच्यामध्ये रिमझिम होता होता कोणत्याही क्षणी जोरदार सटका येईल असा चमत्कार आजच बऱ्याच लोकांना झालाय. सकाळपासून बारीक पाऊस यायला त्यांच्या मनात पण आलं होतं. त्या माणसाने आज थोडी सटकारी मोठी सांगितले पण काहीच बरा पडला नाही. आणि व्हिडिओला लाईव्ह असताना सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे अनेक ठिकाणच्या भागामध्ये, जोरदार पाऊस चालू आहे. हे बघा कधीही पाऊस एक तर सकाळून चांगला वाटतो, एक तर मध्यंतरी दुपारच्या वेळेस कमी होतो आणि 3-4 वाजले तिथून पुढे वाढतो. आणि आजची सुद्धा तीच कंडिशन आहे जी विदर्भाला पाहिजे, मराठवाड्याला पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्राला आवर्जून पाहिजे. खानदेशला तर संध्याकाळी समजणार आहे. चला आणखीन डॅमबद्दल बोलताय. दुधना डॅम सुद्धा भरणार आहे मित्रा. हे पहा, ह्या दिवसाचे पाऊस महिनाभर पडले तरी विहिरीला पाणी येत नसतं. काही ठिकाणी ते जास्त पडतात स्थानिक लेवलला, त्यामुळे त्या भागांचं विहिरीला पाणी येतंय. हे तुम्हालाही मान्य आहे आणि मलाही मान्य आहे. पण गणेश उत्सवाचा काळ असेल किंवा पोळ्याचा काळ असेल, तिथे एका घंट्याचा पाऊस हा जवळपास सर्व तालुक्याला सुद्धा वेळा आणतो, हे तुम्हाला माहिती आहे. आणि तोच पाऊस जबरदस्त आहे हे यावर्षी. आणखीन येणारा काळ सांगेल तुम्हाला. हे जे काही सुपर अल्निनोच्या गोष्टी होतात आणि ते आभाळ आलं ते तुम्हाला ते वाटतंय, तुमच्या मनात ते राहू पण द्या, मला काही इश्यू नाही आहे. मला तुम्ही आमच्या आहात, तुम्ही नावं ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण शेवटच्या श्वासापर्यंत ह्या वर्षाच्या पहिल्या परतीच्या पावसापर्यंत मी तुम्हाला ही गोष्ट नक्की सांगेन की यावर्षी भयानक दुष्काळ नाही आहे आणि तो पाऊससुद्धा चांगल्या पद्धतीने राहणार आहे. नक्कीच बरोबर आहे सर, सांगत राहणार. वीट भट्टीवाला असू द्या, कुठलाही असू द्या, सगळ्यांना सहाय्य पूर्णपणे राहील. खामगावला उद्याचे दिवस चांगलं पाणी आहे, परवापासून थोडा कमी होईल. परत 3 ऑगस्टपासून 2 ऑगस्टपासून वाढ होणार आहे. 2 दिवस वगैरे आहे, 1 तारीख आणि 2 तारीख, 3-4 तारखेपासून पुन्हा वाढ आहे. नक्की दादा. जालना पण चांगला चालू आहे, धन्यवाद. दैठण तालुका गेवराई गोदीजवळ पैलवान कृष्ण राजे नानाभाई पंडित सर, जय शिवराय. हां, काय तिथला विषय तुम्ही कमेंटमध्ये सांगितलंच नाही. बऱ्याचशा सावेला खूप जोरात चालू आहे, धन्यवाद. तुमचं तर पहिल्यापासून चांगलंच साधलेलं आहे. 3-4 कट्टे भरले तुम्हाला. हळद निन्न चालू आहे, निधन म्हणू नका, निन्न म्हणा. उघडणार 1 आणि 2 ऑगस्टला ते उघडू शकतं, काळजी करू नका. दिवसभर तुमचे कामं चालतील. पण हां, वाऱ्यामुळे एखादा फटकारार येईल, पण इलाज फक्त 2 दिवस आहे तुम्हाला. त्या 2 आणि 3 दिवसात काय काम होतील करा. पुन्हा 3-4 तारखेपासून पाऊस वाढणार आहे. आणि मस्त लगे तुम्ही म्हणले पाहिजे पुढे चालून अजून काही दिवसांनी हे कधी कमी होणार. आता नाही म्हणून तुमच्या भागात कमी म्हणून तुम्हाला वाटतंय ते, पण कळेल तुम्हाला पुढचा अध्याय खूप डेंजर आहे. ही तळमळ तुमच्या नक्की शेवटला लक्षात येईल. घनसावंगीला चालू, वैजापूरला चालू आहे सध्या, हलका मध्यम मोठा येईल का थोड्याच वेळात दादा. हे बघा, मला 31 तारीख झाल्याच्यानंतर वैजापूरकरांना सगळ्यांना विनंती, 31 तारीख पुन्हा आल्यानंतर 1 ऑगस्टला आपण जो लाईव्ह घेणार आहे असाच, त्या लाईव्हमध्ये विचारा कोणता भाग कमी झाला, कोणता राहिला आहे. मी फक्त 3 गोष्टी सांगितल्यात महत्त्वाच्या. विहिरीला पाणी येणार आहे काही ठिकाणी, एवढा पाणी पडणार आहे, तो चालू आहे सध्या काही ठिकाणी. तो भाग विशेष करून मराठवाडा आणि विदर्भ, खानदेशसुद्धा आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे पर्जन्य छायेचे भाग आहेत त्यामध्ये त्यातल्या काही भागांना चांदणे पण साचतील, पण काही भागांना त्यांना पुढचा टप्पा तर 5 दिवसाच्या आतमध्ये, पण त्या टप्प्यापर्यंत सुद्धा चांगल्या पद्धतीनं पाणी आजच मिळून जाईल. 10 दिवस उरलेलं असं पाणी, ठीक आहे. हा पर्जन्य छायेचा भाग. आणि दुष्काळी पट्टा म्हणून त्याची ओळख आहे, जो सोलापूर सांगलीचा भाग आहे. बीडमध्ये सुद्धा असे भाग, तसे भाग तर सगळ्या जिल्ह्यामध्ये असतात, थोडे विषय तो वेगळा आहे. पण ह्या भागांमध्ये चांगल्या पद्धतीचा पाणी या दिवसामध्ये पडणार आहे. आणि आज मी थोडा अलर्ट वेगळा दिला आहे, तो म्हणजे खानदेशला आणि नाशिकला, धुळ्याला, यामध्ये थोडाफार संभाजीनगरसुद्धा मिळू शकतो, उत्तरेकडे भाग. यांना आजचा रात्र आणि उद्याची रात्र थोडी खतरनाक राहणार आहे.
मी तर एवढं म्हणेन, ठीक आहे हा अंदाज फेल जाऊ द्या, माझा काही अडचण नाही. नदी काठी ह्या गावामध्ये ज्यांचे ढोरं असतील, जनावरे असतील, मी आता सरळ सरळ सांगतोय, नदी काठी ज्यांचे ढोरं असतील नाशिक जिल्ह्यामध्ये, हे जरा रात्री झोपायच्या अगोदर बाजूला बांधून ठेवा. नाही अंदाज चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्हाला एक सतर्कता म्हणून लक्षात घ्या. बरं, भाग कोणता आहे हा लक्षात घ्या. मालेगाव सटाणा उत्तरेकडील भाग नाशिक जिल्ह्याचा हा भाग यांनी सतर्क राहा. बायचान्स जो भाग सोयगावचा आहे, मालेगाव सटाणाचा सांगितलाय, छत्रपती संभाजीनगरचे कन्नड सिल्लोड भाग, भीती आहे. ती किती खरी होईल आणि किती नाही हे मी नाही सांगू शकत, पहिल्यांदाच आलो होतो तेवढं भयानक. धुळे जिल्हा सुद्धा याच्यात अनेक भाग असे आहेत. आणि नंदुरबार जिल्हा, या जिल्ह्याने उद्या नदी नाल्याजवळ रात्रीच्या वेळ असणारे आखाडे जनावरं, आता तुम्ही म्हणता तुमच्यामुळे बाजूला बांधले तिकडे चोरीला गेले, तेवढं तुम्ही पाहावर का, ते मी सांगू शकत नाही. पण ह्या भागांना उद्या 31 तारखेला अलर्ट राहणार आहे. आजची संध्याकाळ आणि उद्याची रात्र. छत्रपती संभाजीनगर, देऊळगाव राजापासून, भोकरदनपासून ते नाशिकपर्यंत प्रभाव जास्त आहे. संभाजीनगर एक साल झालं बघा यांना असं हाल झालते कन्नड शिदोळकरांचे, खूप लगे सरक्या बिरक्या सगळ्या व्यवस्थित हे गेल्या होत्या. ती पद्धत ह्या वर्षी या भागांना आहे. आता बाकीच्या कमेंट. बीड अंबाजोगाई मुसळधार पाऊस आहे का, तर आहे, सर्वत्र नाही आहे. अनेक याच्यामध्ये दोन प्रकार म्हणतात. पर्जन्य छायेला चांगला दिलासा मिळेल आणि जिथं कधी त्यांना सोडतच नाही अशा भागांना मुसळधार आहे. चला आणखी कमेंट. माझं सरळ सरळ पूर्ण नाव आहे अश्वलिंग उत्तम तोडकर, ठीक आहे, आणि टोपण नाव आहे अशोक तोडकर. आणि हे जे तुम्हाला दाखवतो मी, ही कास्ट आहे छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. बार्शीला दादा 1-2 4:30चा टायमिंग आहे, 3 वाजलेत, 4:30 वाजेच्या आतमध्ये इथे पाऊस पोहोचेल. कारण की सध्याचं लो प्रेशर आणि वारं जे जोराने सुटले याच्यामध्ये टक्कर चालू आहे आणि पाऊस पोहोचण्यामध्ये तिथे समर्थ आहे. ठीक आहे, सांगता येत नाही हिंगोलीला. अनेक भागामध्ये भीती आहे मोठ्या पावसाची संध्याकाळी सुद्धा, कारण की पूर्ण लो प्रेशर विदर्भ आणि मराठवाड्याच्या आणि खानदेशच्या भागामध्ये ते प्रस्थापित झाले. विशेष करून उत्तरेकडील भाग जो आहे तो जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, प्रमोद देशमुख सर, तुमची कमेंट दिसते, तुमचे फोनही आलेले असते, काय एवढं ते मनाला घेता हो, नाही कमेंट घेते तर काय याच्यामध्ये कोणी पोलीस पाटील थोडंच होणार आहे कमेंट घेतल्यामुळं. सांगा काय आहे तुमचं तर. नक्की देवळाकडे मस्त चालू आहे. सांगा काय कमेंट आहे तुमची, पटकन सांगा. झाली आहे का. भाऊसाहेब खापे सर, तुमच्या भागात देखील चांगला पाऊस होणार आहे. आत्ताच काही तासामध्ये तो होईल आणि सुरू बघा काही ठिकाणी तुमच्या. बाकी सोयगाव देवी आपल्या भागामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे. सध्या चांगला चालू गेला माने सर, पुन्हाही वाढणार आहे. मी वाढणार आहे म्हणजे तुमचं समाधान करत नाही, तो खरंच वाढणार आहे. नक्कीच बोंदे सर, धन्यवाद. आपले फॉलोअर्स पण काय वाढत नाही बरं का, कारण की अनेक लोक व्हिडिओ घेतात. तुम्ही म्हणताय तुमचं 2 वर्षापासून चालेल, पण फॉलोअर्स त्या पद्धतीने वाढत नाहीत. आम्हाला कधी उघड आहे साहेब, धारूर तालुका हा बीडचा भाग आहे. बीडचा इथं दुष्काळ पट्टा म्हणतात आणि हे उघड मागतात. भेटेन तुम्हाला 1 आणि 2 ऑगस्टला चांगले उघड भेटेन. खानदेश कमेंटला आमचं समाधान करा. खानदेश उमेश माळी सर, 31 तारीख पूर्ण होऊ द्या एवढंच म्हणेन. आजही संध्याकाळी मेघगर्जनेसह तुमच्या परिसरात पाणी आहे. आणि विषय असा आहे की उद्या वाऱ्याने जर थोडी साथ कमी, थोडंसं ढकलाढकली कमी जर केली ना, उद्या तुमच्या भागाची न्यूजमध्ये बातमी एवढा पाऊस आहे तुमच्या भागामध्ये 31 तारखेला. आज पण चांगली आहे. हो दादा, तुम्ही ग्रुप करा व्हिडिओ उत्पादकांचे आणि त्यानुसार मला कुठे कुठे भत्त्या आहेत त्या पण सांगत चला. तरी जीबीला शेंडा नाही आपल्या. पैठण तालुक्याची परिस्थिती सुधारणार आहे. विशाल गायकवाड सर, झाली रिमझिम, चांगल्या पद्धतीने थेंब पण आहे तिचे. आणि अजून 12 घंटे पाऊस महाराष्ट्रात कायम आहे. पुढच्या 24 तास खानदेश विदर्भामध्ये आणि नाशिक क्षेत्र, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, लातूरच्या भागामध्ये पुढचे 24 तास पाऊस आहे. म्हणजे 30 आणि ही आजची 3 दिवस चांगलाच पाऊस आहे अजून महाराष्ट्रामध्ये. 1 तारखेला 2 ऑगस्टला सूर्यदर्शन होईल. कामे करता येईल. अधूनमधून वाऱ्यामुळे थोडे फटकारे पडतील, पण कामे स्टार्टअप होतील. खुरपणीसाठी, शेती कामांसाठी 3 दिवसाचा बाय चान्स वेळ मिळता येईल. तो पण 1, 2, 3ला परत 4, 5 पासून हे गाणं परत रिपिटेशनमध्ये वाढेल. 8 तारखेपर्यंत पुन्हा उघाड नाही आहे. हे जाऊ दादा कमेंट बघा. 874 लोक आहेत, कधी कधी 1,500 पण येतात. घेण्याचा प्रयत्न करत आहे. निलेश सनवे सर, रोज मॅसेज येतो तो सतर्क राहण्याचा, त्याचं काय नाही.
निलंगा विहिरी पाण्याला कधी येईल हे बघा, काही ठिकाणी आता अशा ह्या 2-3 दिवसातल्या 8 तारखेच्या पाण्यापर्यंत येऊ शकतं, पण सगळ्यांसाठी पाणी परतीच्या पावसातच. सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय. भेटूया संध्याकाळी लाईव्हमध्ये. आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, जे शेतकऱ्यांनी लाखो लोकांनी तिथे सहकार्य केलं आहे. वैजापूरला वाढणारे सांगितलेला. ठीक आहे, सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय. धन्यवाद. आणि छत्रपती शिवरायांचं नाव दिवसातून एकदा तरी घ्या. माझ्यासारखं सुद्धा जे बोललं ते तुमचं पण खरं होत जाईल, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.